नमस्कार. सर्व सुखांचा तू प्रभुदाता विद्येचा देवा, जनजीवनिया तूच शुभ करा, शुभ दिन फुलवावा. आजचा शुभ दिन आषाढी एकादशीचा. हजारो लाखो वारकरी दरवर्षी ऊन पाऊस थंडी कशाचीही पर्वा न करता, आपल्या वयाचाही विचार न करता त्या पंढरीनाथाच्या ओढीने पायी वारी करतात. पाहू द्यावं मज विठ्ठलाचे मुख, एवढीच त्यांची इच्छा असते. इतकी अलोट अमाप अशी गर्दी, विठ्ठलाचं मुखही दिसत नाही, पण तरीही ती आतली ओढ त्याला भेटण्याची त्या पावलांना ताकद देत असते. सर्व सकल संतांनी आपली अभंग गाथा याच विठुरायाच्या चरणी अर्पण केली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, किती नावं घ्यावी. सर्व संतांची अभंग गाथा आजही इतकी गोड आणि अवीट आहे की खरंच अभंग असं ते संत वाङ्मय आहे. त्या पंढरीनाथाच्या रूपाचं, गुणांचं, त्याच्या ओढीचं, त्याचं भक्त आणि त्याचं नातं असलेल्या या सगळ्याचं वर्णन असणारे अनेक अभंग आहेत. तशीच अनेक स्तोत्रही या पांडुरंगाचं वर्णन करणारी अनेक जणांनी रचले. थोर ऋषीमुनी आहे, त्यामध्ये आचार्य आहे. आद्य शंकराचार्यांनी अवघ्या 32 वर्षांच्या आयुष्यामध्ये केलेलं कार्य इतकं लखलखीत आणि तेजस्वी आहे. त्यांनी लिहिलेली प्रत्येक स्तोत्र आजही आपल्याला दिशादर्शक आहे, पथदर्शक आहे. आणि म्हणूनच आज आषाढी एकादशीच्या या काळामध्ये, या शुभ घडीला आज आपण पांडुरंगाष्टकम या आचार्यांच्या स्तोत्राचं एक सुंदरसं विवेचन आपण ऐकणार आहोत. ते आदरणीय माधवीताई जोशी यांच्या रसाळ अशा वाणीमधून. हा किती छान योग आहे. म्हणजे आपल्याला नाराज व्हायचं काही कारणच नाही आहे की यावर्षी आपल्याला काही अभंग ऐकायला मिळतील का नाही, काही निरूपणं ऐकायला मिळतील का नाही, काही व्याख्यान प्रवचनं मिळेल की नाही, अशी सेवा घडेल की नाही, अशी कलाकारांनाही वाटणारी भीती. खरं ती काहीच कारण नाही. आज हा खूप छान योग आलेला आहे. त्यामुळे एका अदृश्य अशा भीतीने व्यापलेले आपण सर्वजण, भयग्रस्त झालेले आपण सर्वजण आता निर्धास्त आणि आपण निश्चिंत मनाने पांडुरंगाष्टकमचं आज विवेचन ऐकूया. आणि एखादं स्तोत्र त्याचा अर्थ जाणून घेऊन त्यातला गोडवा आणि माधवीताईंकडून, आधीच माधवी त्यात माधुर्य त्यांच्याकडून ऐकणं, त्यामुळे ते स्तोत्र आणखीन आपल्याला आतलं वाटतं, जवळचं वाटतं, ते थेट हृदयापर्यंत पोचतं. म्हणून आज या छान योगावरती माधवीताईंकडून आपण या स्तोत्राचं विवेचन ऐकणार आहोत. पण मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. मला माहिती की त्यांना फार आवडत नाही स्वतःचा परिचय करून दिलेला, पण मी आज जरा थोडंसं ती पांडुरंगाची परवानगी घेऊन त्यांचा हा परिचय आपल्यासमोर सादर करते. आदरणीय माधवीताई जोशी, तत्वज्ञान आणि संस्कृत विषयामधल्या पदवीधर. 1992 पासून पुणे मुलींची अंधशाळा इथे ऑनररी संस्कृत आणि भाषा विषयांचं ते अध्यापन करत असत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षांचं संयोजन, त्याचं परीक्षण आणि अंधांच्या पुनर्वसनाचं काम हे अजूनही त्यांचं चालू आहे. गीता धर्म मंडळ ही पुण्यामधली एक नामवंत अशी संस्था, जी अनेकांना पथदर्शक अशी संस्था आहे. या संस्थेशी 1999 पासून माधवीताई कार्यरत आहेत. त्या संस्थेसाठी पाणिनी व्याकरण नियमानुसार कोथरूड भागामध्ये त्या 9 ठिकाणी गीतेचा संध्यावर्ग चालवतात आणि अनेक जणींना, अनेक गीताप्रेमींना त्यांनी या पथावरून नेलेला आहे. गीतेतील विविध विषय, मग ते अध्याय असो किंवा एखादं काही त्याच्यातली सप्तसूत्र असो, म्हणजे त्यातलं गाभा काढणं. गीतेतल्या 700च्या 700 ओव्या गोड आहेत हे त्यांच्याकडूनच आम्ही ऐकलं आहे. पण त्या 700 मधल्या 7 काढणं ही एखाद्या अभ्यासू अशा माधवीताईंसारख्यांच्या मला असं वाटतं की त्यांनीच करण्याची ती गोष्ट आहे. त्यातल्या अचूक अशा 7 काढून, त्यामुळे गीतेतली सप्तसूत्रही त्या सांगतात, त्याचं सखोल असं विवरण करतात. गीता असेल, गुरुगीता असेल, ग्रामगीता, उपनिषद, रामरक्षा, श्रीसूक्त, समर्थचरित्र, दासबोध, मनोबोध, त्यांच्या वाणीमधून अनेकदा या सगळ्या गोष्टींचा आस्वाद आपण घेतला असेल. अनेक ठिकाणी त्यांची ही प्रवचनं होतात. आणि आद्य शंकराचार्य हा त्यांचा अतिशय जवळकीचा आणि प्रेमाचा विषय आहे. जे स्तोत्र आज आपण ऐकणार आहोत ते गुरुदेव रानडे असेल, तुकडोजी महाराजांचं चरित्र असेल, या थोर महात्म्यांचं चरित्र पुढल्या पिढीला हे कळलंच पाहिजे. त्यामुळे ही हा जगन्नाथाचा रथ आहे, त्यात पुढे नेत आहेत.
पुण्याव्यतिरिक्त नागपूर, नांदेड, सांगली, कराड अशा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी त्यांची प्रवचनं झालेली आहेत. महाराष्ट्राबाहेरही गोवा, उज्जैन इथेही त्यांची प्रवचनं आणि खास म्हणजे अरविंद आश्रमातर्फे जी शिबिरं आयोजित केली जातात त्या स्वाध्याय शिबिरांमध्ये, मग ते शिबिर नैनितालला असेल, ऋषिकेशला असेल, ऋषिलोकला असेल किंवा अशा अनेक ठिकाणी जी त्यांची प्रवचनमाला होतात, तर तशी शिबिरं त्यांनी घेतलेली आहेत. महाराष्ट्राबाहेर सुद्धा त्यांचं मार्गदर्शन सुरू असतं. त्यांना अनेक पुरस्कार या क्षेत्रामधून मिळालेले आहेत. शृंगेरी शंकराचार्यांच्या हस्ते 21,000 रुपयांचा जो पुरस्कार आहे ती गीता कंठस्थ गीतेसाठीचा, नंतर वाणी वैभव पुरस्कार त्यांना मिळाला आहे, पार्थ सखा पुरस्कार मिळालेला आहे, यशोमंगल पुरस्कार मिळालेला आहे आणि पॉंडेचेरी इथे 2018मध्ये भवानी भारती या दीर्घ काव्यावरती 7 दिवसांचं त्यांचं शिबिर हे पार पडलेलं आहे आणि ऑगस्ट 18मध्ये राष्ट्रयोगी अरविंद असं पॉंडेचेरीचं शिबिर आणि परत परत जावंसं वाटतं, कारण त्यांच्या वाणीला जो ओघ आहे तो ओघ आता आपण आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पांडुरंगाष्टकमचं विवेचन त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळणं ही खरंच आपल्यासाठी आज भाग्यपर्वणी आहे. मी माधवीताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या रसाळ वाणीमधून आम्हा सर्वांना आज पांडुरंगाची महती वर्णन करावं. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आत्ताच विनयाने परिचय करून दिला, आषाढी एकादशीची माहिती सांगितली, परंतु तरीही नेहमीच्या माझ्या प्रथेनुसार आपण वक्रतुंड विघ्नहर्त्या गजाननाला वंदन करणार आहोत आणि अर्थातच सद्गुरूंचे आशीर्वाद घेऊन आजच्या विवेचनाला प्रारंभ करणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आजचा इतका शुभ दिवस आहे. आज आहे आषाढी एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी किंवा ह्याला देवशयनी एकादशी म्हणतात. तसं पाहिलं तर वर्षामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशा येतातच. एक शुक्ल पक्षात येते आणि एक वद्य पक्षात. असं पाहिलं तर वर्षभरात 24 एकादशा येतात. या 24 पैकी ह्या आषाढी एकादशीचं एवढं का बरं महत्त्व आहे? आणि या आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास सुरू होतो, या चातुर्मासामध्ये अनेक लोक उपास, तापास, व्रत, वैकल्य, धर्माचरण अशा अनेक गोष्टी करत असतात. याच्या मागे काय बरं तत्व असावं, असाही थोडासा आपण विचार करणार आहोत. ह्याच्या नावातच याचं उत्तर आहे. ह्या एकादशीचं, आषाढ शुद्ध एकादशीचं नावच आहे देवशयनी एकादशी. म्हणजे ह्या वेळेला देव निजलेले असतात. आजच्या दिवशी देव निजतात आणि ते कार्तिक शुद्ध एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. जेव्हा देव निजतात तेव्हा मायेचं अधिराज्य सुरू होतं. या मायेच्या पसाऱ्यामध्ये आपल्याला त्या अविद्येपासून, त्या रजतमाच्या प्राबल्यापासून वाचवण्यासाठी आणि आपल्यामध्ये शुद्ध सत्वाचा अधिकाधिक आपल्यामध्ये त्याचं संवर्धन होण्यासाठी, त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी ह्या चातुर्मासाचं महत्त्व आहे. आणि म्हणून ह्या देवशयनी एकादशीपासून ते प्रबोधिनी एकादशीपर्यंत हा चातुर्मास पाळला जातो. चातुर्मास, आपण चातुर्मास म्हणतोय, 4 महिने म्हणतोय, पण या पंढरपूरचं आणखीन काय महत्त्व आहे? या पंढरपूरचं महत्त्व तरी काय? या विठुरायाचं, या पांडुरंगाचं महत्त्व काय आहे? हे आज आपण आचार्यांच्या स्तोत्रामधनं हलके जाणून घेणार आहोत. ही जी एकादशी आहे ती सुद्धा फक्त पांडुरंगाची नाही आहे. कारण प्रत्येकच एकादशी जरी विठ्ठलाची असली, आणि असं आपल्याकडे एक साधारण नातं मानलं जातं की एकादशी ही विठ्ठलाची आणि चतुर्दशी ही शंकराची असं मानलं जातं. या चतुर्दशी शंकराची आणि एकादशी विठ्ठलाची असं जरी म्हटलं तरी खरं वस्तुतः हे दोन्ही एकरूपच आहेत. किंवा असंही मानलं जातं की पंढरीच्या पांडुरंगाच्या मस्तकावरती शिवपिंडी आहे, शिवलिंग विराजमान आहे, म्हणजे तिथेही हरी आणि हराचं ऐक्यच आहे ना. या हरिहराचं ऐक्य आहे किंवा सगळ्या सगुण मूर्तीचा भाव त्या परब्रह्मामध्ये एकवटला आहे. आणि म्हणूनच आचार्यांनी ह्याचा
वापर, याचा उपयोग अगदी पालुपदासारखा केलाय. प्रत्येक कडव्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पालुपद आहे त्यामुळे ते चित्तावर अगदी ठसवलं जातं, ही तर एक गोष्ट झाली. पण त्याच्या पलीकडे आणखीन जाऊन जर का भाषेचा अभ्यास करायचा झाला तर पांडुरंगाचं हे विशेषणच आचार्यांनी वापरलेलं आहे की परब्रह्मलिंगम पांडुरंगम अहम भजे. अशा परब्रह्मलिंग अशा पांडुरंगाला मी वंदन करतो असं आचार्यांनी म्हणताना आता जसं आपण म्हटलं की सगुण रूप आहे. ह्या सगुण रूप या निर्गुणाने जेव्हा व्यक्त व्हायचं ठरवलं, या सगुण रूपात यायचं ठरवलं, तेव्हा त्यांनी या पांडुरंगाचा अवतार घेतला. खरं म्हटलं तर या पांडुरंगामध्ये सगळ्याच देवांचं अधिष्ठान आहे. आपल्याला कथा माहिती आहे, नरहरी सोनार हा शिवभक्त होता आणि या शिवभक्ताला जेव्हा विठ्ठलाच्या कंबरपट्टा बनवण्याची आदेश देण्यात आला तेव्हा तो म्हणाला मी नाही विठ्ठलाचं माप घ्यायला येणार. त्यांनी अंदाजाने कंबरपट्टा बनवला, पण प्रत्येक वेळेस तो कमी तरी व्हायचा, जास्त तरी व्हायचा. शेवटी त्याला देवळामध्ये मंदिरामध्ये विठ्ठलाच्या कमरेचं माप घेण्यासाठी बोलवलं, तेव्हाही तो डोळे झाकून आला, डोळ्याला पट्टी बांधून आला. मात्र माप घेता घेता त्याला तिथे शंकराचीच मूर्ती जाणवत होती, शंकराचे सगळे अवयव त्याच्या हाताला लागत होते आणि त्यांनी डोळे उघडले, पट्टी काढली तर त्याला साक्षात शिवशंकराचं दर्शन झालं. म्हणजे शिवशंकर आणि विठ्ठल हे काही वेगळे नाहीच आहेत. किंवा एवढं कशाला, अहो समर्थांना सुद्धा या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जेव्हा ते आले ना तेव्हा त्यांना तिथे रामरायाच दिसला आणि त्यांनी प्रश्नही विचारला, इथे का रे उभा श्रीरामा मन मोहन मेघश्यामा. म्हणजे बघा, तुमचं आराध्य दैवत कुठलंही असो पण त्या विठ्ठलामध्ये या सगळ्या देवतांचा अधिष्ठान आहे, त्यांचं तिथे वास आहे असंही आपल्याला म्हणता येईल. आणि हे जर का आपल्या चित्तावर ठसवायचं असेल तर हे पांडुरंगाष्टकम जे आहे आचार्यांनी रचलेलं, शंकराचार्यांनी रचलेलं हे जे पांडुरंगाष्टकम आहे हे आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करणार आहे आणि आपल्याला या सगुणातनं निर्गुणाकडे कसं जायचं याचाही आपल्याला मार्ग ते दाखवणार आहे. सगळ्याच संतांना या सगुण आणि निर्गुणाचा साक्षात्कार झाला होता. म्हणजे कुठलाही अभंग घ्या, कुठलाही अभंग जरी सगुण रूपाचं वर्णन करणारा असला ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये निर्गुणाचा एखादा तरी चरण असतोच. पण सगुण हा प्रत्येक प्रापंचिकाला हवासा वाटतो, जवळचा वाटतो. म्हणून त्या अभंगाचा अभ्यास करता करता संत हळूच एक छोटासा चरण त्याच्यामध्ये लिहून ठेवतात. म्हणजे बघा ना, निळोबारायांनी म्हटलेलं आहे, हागे हा विटे उभा पहा सच्चिदानंदाचा हा गाभा. हा विटेवर जो उभा आहे ना तो साक्षात सच्चिदानंद स्वरूप परब्रह्मच आहे. किंवा नामदेव महाराज म्हणतात, अनिर्वाच्य ब्रह्म निगम म्हणती शिणले वेवादती 18 साही. 18 पुराण, षड दर्शन ही सगळी त्याचं वर्णन करून थकली, पण शेवटी त्यांना साक्षात्कार झाला की या पांडुरंगामध्ये सगळं हे आहे. चोखा मिळाली पण म्हणले, अनादि निर्मळ वेदाचे जे मूळ परब्रह्म सोज्वळ विटेवरी. आणि आमची माऊली तर काय म्हणते, माऊली म्हणते, ज्योतीची ही निज ज्योती ही पहा उभे विटेवरी उभी आहे. ही ज्योतीची जी निज ज्योती आहे असं माऊलीनी म्हणते. म्हणजे सगळ्या संतांनी सगुणाचं वर्णन करताना आपल्याला हलकेच हाताला धरून त्या निर्गुणापर्यंत नेऊन पोचवलेले. थोडक्यात त्या अव्यक्त निर्गुण परब्रह्माला जेव्हा व्यक्त व्हावंसं वाटलं, प्रगट व्हावंसं वाटलं, या पृथ्वीवर यावंसं वाटलं तेव्हा त्यांनी अवतार घेतला. तेव्हा त्यांनी जो रूप घेतलाय ते ह्या पांडुरंगाचंच रूप आहे. तर निर्गुण निराकार परब्रह्म या सगुण साकारामध्ये अवतीर्ण झालेलं आहे आणि तेच आचार्यांच्या या स्तोत्रातून आपण बघणार आहोत. केवळ 8 अष्टक आहे, पांडुरंगाष्टक म्हणजे 8 श्लोक आहेत. पण या 8 श्लोकामध्ये आचार्यांनी इतकं वैविध्य, इतकं कवित्व आणि इतकं रसिकत्व आणलेलं आहे, त्याचाच आपण थोडासा आढावा घेणार आहोत. काय आहे स्तोत्राची सुरुवात काय आहे, महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. तुम्हाला वाटेल महायोग पीठ म्हटलंय, तटे भीमरथ्यां म्हटलंय, पण पंढरपूर कुठे म्हटलंय? कशावरनं हे पंढरपूरचं वर्णन आहे असं कोणाच्या कदाचित मनात शंका येईल. पण लगेच पुढे सांगले, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रही.
पुंडलिकाला वर देण्यासाठी जे परब्रह्म इथे अवतरलेलं आहे, महायोग पीठे. आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून नक्कीच घेणार आहोत. आणि कसा उभा राहिलाय तो, समागत्य तिष्ठन्तम आनंदकंदम. या विटेवरती उभा राहिलाय, समागत्य तिष्ठन्त, तो तिष्ठत उभा राहिलाय. आणि अशा परब्रह्मलिंगाला मी नमस्कार करतो आहे. आता महायोग पीठ का म्हटलेलं आहे? आधी तटे भीमरथ्याम तर म्हटलंच आहे. ही भीमा नदी आहे ना, ही पंढरपूरच्या आसपासचा जो प्रदेश आहे त्याला चंद्राकृती असा वेढा घालते, एक वळण आहे तिथे. आणि अशा चंद्राकृती नदीचं नाव तिथे ठेवलेलं आहे चंद्रभागा. अशा चंद्रभागेच्या तीरावर हे महायोग पीठ म्हणजे काय? तर पीठ ह्याचा अर्थ आहे तीर्थक्षेत्र. कुठलंही पीठ म्हणजे तीर्थक्षेत्र. आता योगपीठ म्हणजे काय? योग या शब्दाचा अर्थ काय आहे? तर योग म्हणजे दोन गोष्टींचं जिथे मिलन होतं, किंवा जी गोष्ट अप्राप्य होती ती प्राप्त झाली की त्याला योग असं म्हणतात. पण इथे नुसतं योगपीठ नाही म्हटलेलं, तर आणखीन एक मागे उपपद लावलेलं आहे, ते म्हणजे महायोगपीठे. आता महायोग इथे कुठला घडला बरं? महायोग तर घडलाय ना, इथे फारच मोठा योग जुळून आलेला आहे. अप्राप्त्याची तर प्राप्ती झालीच आहे, पण ज्याची कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती असा योग इथे घडून आलाय, आणि तो आहे महायोग. आणि अशा महायोग पीठे तटे, तटे म्हणजे काठावर, कुणाच्या? भीमरथ्याम, भीमा नदीच्या काठावरती. कशासाठी आले हे परब्रह्म अवतरलं तरी कशासाठी? वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र. या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण बघतोय. आता महायोग कशाला म्हटले? अप्राप्त्याची प्राप्ती तर नक्कीच झालेली आहे, पण कुणाला झालेली आहे? हा कोणी मोठा संत नव्हता. पुंडलिक काय आहे? तर सगळ्यात मोठ्या भक्तीचं उत्तम असं प्रतीक आहे. सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे? तर विभूती योगामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे प्रल्हाद. प्रल्हाद हे उत्तम भक्तीचं, श्रेष्ठ भक्तीचं प्रतीक आहे. पण प्रल्हादानंतरची सगळ्यात उत्तम भक्ती कुणी केलेली आहे आजच्या जगामध्ये? तर ती पुंडलिकानी केलेली आहे. हा पुंडलिक कोणी शिकलेला नाही बरं का. त्यांनी फार काही कुठलाही अभ्यास केला नाही, योग साधना नाही, जप साधना नाही, कुठलंही नामस्मरण सुद्धा नाहीये. मग या पुंडलिकाला भक्तश्रेष्ठ एवढी पदवी का बरं प्राप्त झाली असेल? तर या पुंडलिकाने काय केलं होतं? तर पहिलं कर्तव्य काय आहे? तर आई वडिलांची सेवा हे पहिलं कर्तव्य आहे. आणि भगवंताची सेवा किंवा भगवंताची भक्ती हे त्यांनी गौण कर्तव्य मानलेलं आहे. प्रधान कर्तव्य जे संसारातलं, प्रपंचातलं जे कर्तव्य ते आई वडिलांची सेवा. आणि अशा या पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करत असताना हा परब्रह्म, हा विठोबा, हा पांडुरंग जेव्हा त्याच्या भेटीसाठी आला तेव्हा एक सहजगत्या एक वीट भिरकावून दिली आणि त्याला सांगितलं, थांब जरा, आलोच मी, माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होऊ दे, मग मी येतो तुमच्याकडे. ही वीट काय आहे? तर ही वीटच त्या पांडुरंगाचं आसन आहे. या विटेबद्दलही आपण बघणारच आहोत. या मग वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रही. हे परब्रह्म हा पांडुरंग तर या आपल्या भक्ताला भेटायला आलाच होता, पण हे भगवंत जेव्हा भक्ताला भेटायला निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर अनेक मुनिजन सुद्धा निघाले, अनेक श्रेष्ठ मुनी सुद्धा निघाले. आणि ते भगवंताच्या पाठोपाठ आले. आणि भगवंत स्वतः जर का ताटकळत आहेत, तिथे उभे राहिलेले आहेत, तर हे मुनी लोक सुद्धा सगळे त्यांच्याबरोबर तिथे थांबले. आणि म्हणून ह्या पंढरपूरला इतकं पावित्र्य प्राप्त झालेले. ही पंढरपूरसारखी श्रेष्ठ पुण्यभूमी कुठेही सापडणार नाही, कारण इथे स्वतः पांडुरंग तर आहेच, पण त्याच्याबरोबर अनेक मुनी लोक, अनेक श्रेष्ठ संत सज्जनांचं तिथे वास आहे. अशा या पंढरीमध्ये म्हणून ह्याला महायोग म्हटलंय. एका प्रापंचिकाने या भगवंताला थांबायला लावलेला आहे. पण तो कसा थांबलाय? समागत्य तिष्ठन्तम आनंदकंदम. हा आनंदकंद असा पांडुरंग इथे अतिशय आनंदाने थांबला आहे. आणि म्हणून आचार्य त्याला तिथे म्हणतात की परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अशा परब्रह्म स्वरूप. आता लिंग ह्याचा अर्थ आहे खूण, चिन्ह किंवा लक्षण. परब्रह्माचं लक्षण काय आहे? खरं म्हटलं तर परब्रह्म हे विलक्षण आहे, त्याला लक्षण नाही, हीच खरी गोष्ट आहे. पण गंमत अशी आहे, लक्षण जरी सांगता येत नसलं तरी ते सांगितल्याशिवाय चैनही पडत नाही. मग परब्रह्म आहे तरी कसं? तर सत, चित आणि आनंद या त्याचे 3 घटक आहेत. सत म्हणजे कायम अस्तित्व असणारं, चित म्हणजे चैतन्य स्वरूप,
आणि आनंद म्हणजे क्रियाशीलता आहे आणि सदैव आनंदी आहे असं हे परब्रह्माचं सदैव सच्चित आनंद स्वरूप ज्या पांडुरंगामध्ये विराजमान आहे अशा पांडुरंगाचं मी भक्ती करतो, भजन करतो, वंदन करतो असं म्हटलेलं आहे. आता याच्यानंतर हे अष्टक आहे. पुढचं कडवं काय आहे, पुढचा श्लोक काय आहे तर बघा. आता पहिल्यांदा त्या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे. आता त्याच्या वस्त्र अलंकाराचं वर्णन केलेलं आहे. काय वस्त्र धारण केलेलं आहे? तडित्वास सन्नील मेघावभासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरन्त्विष्टिकायां समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. वस्त्र कशाचं आहे? विद्युल्लतेचं वस्त्र धारण केलेलं आहे. विद्युल्लता कुठे आहे? विद्युल्लता ही गगनामध्ये क्षणभर चमकून जाते. आता सगुण या साकार रूपामध्ये जेव्हा हे परब्रह्म आलेलं आहे तर या सगुणामधली या स्थूल रूपामधलं सगळ्यात सूक्ष्म काय आहे तर ते आकाश आहे. आणि या आकाशात क्षणभर चमकून जाणारी जी विद्युल्लेख आहे, जी विजेची रेघ आहे, त्याचंच जणू काही ह्यांनी वस्त्र धारण केलेलं आहे. याची कांती तरी कशी आहे तर जणू काही नीलवर्ण मेघाप्रमाणे ह्याची कांती आहे. पांडुरंगाची कांती जरी सावळी असली ना तर इथे आचार्य त्यांना म्हणतात नील मेघाव भासम. निळ्या मेघाप्रमाणे निळसर अशी याची कांती आहे. कुठे राहतायत पांडुरंगाचं वसती स्थान कुठे? रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम. हा सुंदर तर आहे, किती सुंदर असावा. आमचे संत तर ह्याला म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा. ज्याची श्रद्धा नाहीये, ज्याची भक्ती नाहीये, त्याला वाटेल हा काय काळा सावळा, हा काय पांडुरंग, हा काय मदनाचा पुतळा. पण ज्याला ती नजर प्राप्त झाली ते म्हणतात राजस सुंदर मदनाचा पुतळा किंवा सुंदर ते ध्यान उभे विटवे. असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. या विजेचं वस्त्र धारण केलंय निळ्या रंगाच्या पांडुरंगाने. हा कसा आहे? रमा मंदिरात राहतोय. म्हणजे श्रीचं जिथे वसती स्थान आहे, निवास स्थान आहे, इथे श्रीचा अर्थ आहे सौंदर्य. श्री म्हणजे नुसताच पैसा नाही, तर अनेक गुणांचा, अनेक समृद्धीचा, अनेक रूपाचा, सौंदर्याचा हा साक्षात्कार आहे, गाभा आहे. अशा रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम अशा मंदिरामध्ये हा कशावर आहे, याचं आसन काय आहे? प्रत्येक अवतारामध्ये प्रत्येक देवतेने आसन धारण केलेलं आहे. पण ह्याचं आसन काय आहे तर वीट आहे. इष्टिका म्हणजे वीट. आता वीट काय आहे तर वीट कुठल्याही यज्ञकुंडामधला पहिला घटक, महत्वाचा घटक असतो तो म्हणजे वीट. किंवा कुठल्याही रचनेचा पहिला आधार काय आहे तो वीट हाच असतो. आणि ह्या विटेवर हा उभा आहे. कसा उभा आहे? या विठ्ठलासारखं उभं राहणं दुसऱ्या कुणाचंही नाही. आमचा कृष्ण कसा उभा राहतो? पायाची अढी घालून उभा राहतो. नटराज कसा उभा असतो तर एका पायावर उभा आहे. गणपती कसा बसलेला असतो? मांडीवर एक पाय ठेवून बसलेला असतो. पण या विठ्ठलासारखं उभं राहणं सुद्धा कुणाचं नाहीये. कारण ह्याचं कसे आहेत? समन्यस्त पादम, दोन्ही पावलं समचरण आहेत, एका रेषेत आहेत, एका लेव्हलमध्ये आहेत. असा जो हा उभा आहे समन्यस्त पादम, असा हा का उभा आहे? समन्यस्त काय आहे? कारण ह्याला कुठे जायची घाईच नाहीये. बाकी सगळ्या देवांना कुठेतरी कुठल्या तरी असुराचं मर्दन करायचं असतं, कुठल्या तरी भक्तासाठी जायचं असतं. पण इथे भक्तांनी आदेश दिलेला आहे ना, या पुंडलिकाने आदेश दिलेला आहे, थांब, मी आलोच, माझ्या आई वडिलांची सेवा करून मी येतोच, तोपर्यंत तू थांब. प्रापंचिकाची सगळी कर्तव्य पूर्ण होण्याची वाट बघत हा पांडुरंग या विटेवर समन्यस्त पादम उभा आहे. त्याला एक पाऊल सुद्धा टाकायची गरजही नाहीये आणि घाई सुद्धा नाहीये. म्हणून तो समन्यस्त पादम असं उभा आहे. वरंती विष्टिकायाम समन्यस्त पादम. आता ही वीट जेव्हा भिरकावली ना, ही वीट कशाचं स्वरूप आहे किंवा कशाचं प्रतीक आहे तर भक्ताची निष्ठा, भक्ताची श्रद्धा कशी असावी. आणि या भक्ताच्या श्रद्धेवर जेव्हा भगवंताची कृपा आरूढ होते, जेव्हा श्रद्धा आणि भक्तीचा संगम होतो. किती काळासाठी संगम झालाय? थोड्या काळासाठी नाही, तर किती काळासाठी? युगानुयुगे, 28 युगे हा उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा, अशी ही भगवत कृपा आहे. आणि तो वाट बघतोय आपल्या भक्ताची.
केवळ पुंडलिकाचीच नाही तर आपल्या सगळ्यांची तो वाट बघतोय. तुमची केव्हा प्रपंचातली कर्तव्य पूर्ण होत आहेत आणि तुम्ही केव्हा माझ्याकडे येत आहे असं त्याचं आपल्याला आवाहन आहे. आपली वाट बघतोय, त्यामुळे त्याच्याकडे आपल्याला जाण्याची सुद्धा घाई आहे. आता क्षेत्राचं वर्णन पाहिलं, त्याची वस्त्र पाहिली. आता आचार्यांच्या या स्तोत्रातनं साधं स्तोत्र जरी असलं वाटलं 8च कडव्याचं, पण कुठल्याही मूर्तीचं, कुठल्याही भगवंताचं, कुठल्याही आराध्य दैवताचं दर्शन कसं घ्यायचं या स्तोत्रातनं आपल्याला शिकायचं. आधी आजूबाजूचा परिसर न्याहाळला, मग त्याच्या वस्त्राकडे नजर गेली. आता कुठे आहे तर ही नजर आता चरणाकडनं, समन्यस्त पादाकडनं वरती सरकलेली आहे. कुठपर्यंत आलेली आहे ती कमरेपर्यंत. कुठल्याच देवतेचं दर्शन एकदम मुखाकडे बघून घ्यायचंच नसतं. हळूहळू ही नजर उचलली गेली पाहिजे, जशी आचार्यांची उचलली गेली. आचार्यांनी आता कमरेपर्यंत आपली नजर आणली आणि कमरेवर तर फारच त्यांना एक वेगळं चित्र दिसलं. कमरेवर हात ठेवून हा उभा आहे. प्रमाणं भवाब्धे हृदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. कमरेवर हात कशाला ठेवले? कुठल्याही आत्तापर्यंत अवतारामध्ये कोणीही हात कमरेवर ठेवले नाही. प्रत्येकाच्या हातामध्ये काहीतरी आयुध तरी आहे. कृष्णाच्या हातात मुरली आहे, रामाच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, नरसिंह अवतारामध्ये तर त्याचं हिरण्यकश्यपूचं पोट फाडण्यामध्ये ते गुंतलेले आहेत, वामन अवतारामध्ये दंड कमंडलू तरी हातात आहे. कुठल्याच अवतारामध्ये असे हात ठेवलेले नाही आहेत. मग इथे या पांडुरंगाने कमरेवर हात ठेवून त्याला काय सांगायचंय बरं? सांगायचंय ना, काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? प्रमाणम. प्रमाणम म्हणजे मोजमाप. कशाचं मोजमाप? कारण हे भक्त आहेत ना, ते घाबरलेले आहेत की या भवसागरातनं आम्हाला कोण बाहेर काढणार आणि हा भवसागर किती खोल आहे याची आम्हाला कल्पना नाही. तेव्हा पांडुरंग त्यांना सांगतो आहे, घाबरू नका. प्रमाणम. प्रमाणम म्हणजे तुम्हाला मी माप दाखवतो, त्याचं मोजमाप काय आहे, किती भवसागर खोल आहे, तर फक्त कमरे इतकाच खोल आहे. माझ्या कमरे इतकाच खोल आहे. प्रमाणम भवाब्धे. भवसागर कसा आहे? इदम मामकाना. आणि पुढे म्हटलेलं आहे नितंबः कराभ्याम धृतो येन तस्मात्. हा भवसागर आहे फक्त कमरे इतका आहे. कमरे इतका ह्याचाही अर्थ असा आहे की या सृष्टीच्या मध्यापर्यंतच हा आहे. एकूणच बघा, आपल्या शरीराची रचना आहे ती खालची जी आहे, नाभीच्या खालची जी रचना आहे ती सगळी प्रपंचाकडे नेणारी आहे आणि नाभीच्या वरची जी आहे ते ईश सत्तेकडे नेणारी आहे. भवसागर कुठे? तो फक्त नाभीच्या खाली आहे, म्हणून ते त्याचं प्रमाण आहे. आता हे कमरेवर जे हात ठेवलेत, जी 10 बोटं आहेत त्याच्यातली जी बोटं आहेत ती नाभीकडे निर्देश करतायत, नाभीकडे दाखवत आहेत. काय दाखवत आहेत तर ही 10 बोटं. आता जरी भवसागराची उंची किंवा त्याची खोली जरी आपल्या लक्षात आली तरी सुद्धा हा भक्त जरी भवसागराच्या वरती आला, या कृपेने, भगवत कृपेने जरी भवसागराच्या वरती पोहत जरी आला. आता पोहणं म्हणजे काय, याच्यामध्ये सुद्धा फार अर्थ भरलेला आहे बरं का. पोहण्यामध्ये काय करतो आपण? 2 गोष्टी करतो. एक तर हात मारतो आणि पायही मारतो. हात मारणं म्हणजे इंद्रिय जय आहे किंवा मनोजय आहे. मनावर आपण संयम मिळवणं हे हात मारणं आहे. आणि सर्व भूतांविषयी दयाभाव, करुणाभाव, सर्व भूतहिते रताहा हा भाव आहे. हा पाय मारण्यात नाही. असा हा जर का स्वतःच्या अभ्यासाने, उपासनेने, साधनेने जर का भक्त हा वर आला तर पांडुरंग त्याला सांगतायत की आता घाबरू नकोस. आता इथून सत्यलोक किती आहे तर फक्त 10च बोटं दूर आहे. आणि म्हणून ही 10 बोटं त्यांनी आपल्या कमरेभोवती ठेवलेली आहेत. प्रमाणम भवाब्धे हृदं मामकानां नितंबः कराभ्याम धृतो येन तस्मात्. काय सांगतात? विधातुर्वसत्यै. या विधात्याची वस्ती, हा जो सत्यलोक आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी नाभिकोश म्हणजे ही 10 बोटं आपल्या कमरेवर ठेवलेली आहेत आणि ह्या भक्तांना आश्वासन दिलेलं आहे की मी आहे. जनाबाईंनी नाही का त्यांना खूप आर्ततेने विनवणी केली होती. धाव पाव सावळे विठाई का मनी धरिली अढी, अनाथ मी अपराधी देवा उतरा पैल थडी. मला पलीकडे जायचे. तसेच केवळ जनाबाई नाही, केवळ निळोबाराय नाही, केवळ ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज नाही, तुमच्या आमच्यासाठी सुद्धा हा पांडुरंग आपल्याला
भवसागर पार करून नेणार आहे असंही म्हटलेलं आहे. आता कमरेवरची नजर कुठे गेली आहे? वर गेलेली आहे. कुठपर्यंत? तर कंठापर्यंत. कंठामध्ये काय घातलंय? तर स्फुरत कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्री आजुष्टकेयूरकं श्रीनिवासं. कसं आहे? शिवम शांत मीड्यम वरं लोकपालम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कुठल्याही व्यक्तीकडे पाहिलं की आपली कंठाकडे नजर जाते आणि कंठामध्ये जर का एखादा ठसठशीत असा दागिना असला तर ती व्यक्ती त्यामुळे उठूनही दिसते. पण हे झालं आपल्या प्रापंचिक लोकांचं. आचार्यांना त्या कौस्तुभ अलंकारामध्ये, कौस्तुभ मण्यामध्ये, त्या कौस्तुभ रत्नामध्ये वेगळंच काहीतरी रूप दिसलं. कारण कंठ हे प्रापंचिकांना फुलाच्या माळा घालण्यासाठी, रत्नहार घालण्यासाठी हा कंठ आपण वापरतो किंवा कंठाचा उपयोग करतो. पण आचार्यांना ह्याच्यात काय दिसले? तर आचार्यांना ह्याच्यामध्ये विशुद्धी चक्र दिसलेलं आहे. कंठामध्ये विशुद्धी चक्र आहे. कंठामध्ये मध्यमा वैखरी आहे, मध्यमा आहे वाणी, आणि या कंठामध्ये जालंधर बंध आहे. संपूर्ण या ऊर्जेचं प्रतीक जे आहे ना, ऊर्जा ही संचलित करण्यासाठी कंठाचा उपयोग केला आहे. म्हणजे कुठलीही योग समाधी असो, कुंडलिनी जागृती असो किंवा अपरोक्षानुभूती असो, हा ऊर्जा प्रवाह जर का आपल्याला सुरळीत करायचा असेल तर त्या कंठाला कंट्रोल केलं पाहिजे, त्याच्यावर संयम ठेवला पाहिजे. आणि हा संयम कशाने येतो, हा बंध कशामुळे घातला जातो? तर तो कंठ जितका मौल्यवान आहे तितक्याच कौस्तुभ रत्न त्या कंठामध्ये विराजमान आहे. आणि असं सगळ्यात श्रेष्ठ कौस्तुभ रत्न आहे. वस्तुतः कौस्तुभ रत्न तर श्रेष्ठ आहेच, पण ते पांडुरंगाच्या गळ्यामध्ये विराजमान झाल्यामुळे त्या रत्नाला आणखीन मोल चढलेलं आहे असंही म्हटलेलं आहे. अशा या कंठातलं हा कौस्तुभालंकृतं कंठदेशे. आता भुजांकडे लक्ष गेले. भुजांमध्ये काय घातलेलं आहे? तर केयूरकम, केयूर बाजूबंद घातलेले. पूर्वी राजे महाराजे शूर पराक्रमी वीर लोक दंडामध्ये केयूर घालायचे. केयुरामुळे काय होतं? तर सामर्थ्यही वाढतं आणि त्याचं रक्षणही होतं. अशा या पांडुरंगामध्ये श्री आजुष्ट केयूरकम. आणि कसा आहे हा? श्रीनिवासम. मगाशीच आपण रमा मंदिरम पाहिलं, तसाच हा श्रीनिवास आहे. म्हणजे ह्या श्रीचा सगळा निवास ह्याच्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये सद्गुण आहे, त्याच्यामध्ये सौंदर्य आहे, याच्यामध्ये कीर्ती आहे, याच्यामध्ये अपूर्वता आहे, अद्भुतता आहे. अशा सगळ्याचा समुदाय, याच्यामध्ये गुणांचा समुदाय आहे. असा हा पांडुरंग कसा आहे? शिवम. इथे शिवमचा अर्थ शंकर असा नाही, शिवम म्हणजे कल्याण करणार आहे, शांत आहे, अत्यंत शांत असा आहे. आणि म्हणूनच तो ईड्य आहे. ईड्य या शब्दाचा अर्थ आहे स्तवनीय, जो स्तुत्य आहे, अतिशय ज्याची प्रशंसा करावीशीच वाटते. आणि कुठल्याही भक्ताला आपल्या आराध्य दैवतेबद्दल दोन शब्द बोलून भागतच नाही. पुन्हा 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 त्याची स्तुती करावीशी वाटते. आणि असा हा शिवम शांत मीड्यम आणि वरम आहे, श्रेष्ठ आहे आणि लोकपालम आहे. सगळ्या लोकांचं, सगळ्या जनांचं पालन करणारा हा आहे. कारण ओम हे एकाक्षरी ब्रह्म जरी असलं तरी माया हे दोन अक्षरी ब्रह्मच आहे. ब्रह्माची शक्ती या मायेमध्ये सामावलेली आहे. आणि या मायेच्या अधिपत्यामधून या सगळ्या जनांचं रक्षण करणारा असा तो लोकपाल सुद्धा आहे. आणि पुन्हा म्हटलंय परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आता इथून नजर जाते मुखाकडे. आता आधी कंठापर्यंत आली होती, आता मुखाकडे बघा ना, हळूहळू वर चढते ही नजर सुद्धा, हळूहळू वर चढते. मुख कसं आहे? आता मुखामध्ये तर काय वर्णन करावं, काय सौंदर्याचा पुतळा आहे तो, राजस सुकुमार असा तो आहे. कसं मुख आहे? शरच्चंद्र बिंबाननंचारुहासं लसत्कुंडलक्रांत गंडस्थलांगम जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. याच्या चेहऱ्यावर काय काय आहे? शरदचंद्र बिंबासारखं त्याचं आनन आहे. चंद्राचं बिंब, पण चंद्र सुद्धा साधा सुद्धा नाही, शरद ऋतूतला चंद्र आहे असं याचं आनन आहे. हास्य आहे त्याच्या चेहऱ्यावरती, स्मित हास्य, चारुहासम. लसत कुंडल क्रांत गंडस्थलांग. त्याच्या कानामध्ये जी कुंडलं आहेत ना, या कुंडलाची प्रभा त्याच्या गालावरती पडलेली आहे. आणि त्याचं जपाराग बिंबाधरम, त्याचे ओठ कसे आहेत?
तर जास्वंदीसारखे जपाराग जास्वंदीसारखे लालबुंद त्याचे ओठ आहेत आणि नेत्र कसे आहेत तर कमळासारखे कंज नेत्र असे नेत्र. आता ज्याची श्रद्धा नाही, ज्याची भक्ती नाही, किंवा जे साध्या काळ्या पाषाणातल्या पांडुरंगाला बघतायत किंवा त्याचीच भक्ती करतायत ते म्हणतील कुठे जास्वंदीसारखे ओठ, कुठे चंद्राची प्रभा. पण ज्याला त्या निर्गुणातून ह्या सगुणाकडे बघण्याची दृष्टी लाभली आहे ना, त्याला बरोबर हे सगळं दिसतं. आणि आचार्यांकडे ती दृष्टी आहे आणि त्यांच्या दृष्टीमध्ये सगुण आणि निर्गुणाचा संबंध आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीला ते ओठ आहे ते लालबुंद दिसत आहेत. या चेहऱ्यावरती जी आभा आहे, जी प्रभा आहे, ती चंद्रबिंबाप्रमाणे आहे. शरद ऋतूमध्ये काय होतं तर संपूर्ण सृष्टी वर्षा ऋतूमध्ये धुवून निघालेली असते. आकाश अगदी निरभ्र असतं आणि त्याच्यातला चंद्र, त्याच्यातल्या चांदण्या अधिक सुखदायक, अधिक आल्हाददायक असतात. आणि असा हा पांडुरंग आहे की याच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना नुसतं तरी सुद्धा एक आल्हादाचा, एक सुखाचा एक अनुभव येतो. असा शरदचंद्र बिंबानम आहे. याचं हास्य कसं आहे, चारू हास्य, अगदी कळत न कळत किंचित स्मितहास्य करणारा हा असा आहे. आणि अशा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असंही म्हटलेलं आहे. आता आचार्य कसे आहेत तर प्रस्थानत्रयीवर आचार्य भाष्य जेव्हा करतात ते प्रखर आहेत, तेजस्वी आहेत, कदाचित कोणाला वृक्षही वाटत असतील. पण जेव्हा ते त्याच्या आराध्य दैवतासमोर, कुठल्याही देवासमोर उभे राहतात आणि विशेषतः इथे पांडुरंगासमोर, तेव्हा तर त्यांच्या कवित्व, त्यांचं रसिकत्व, त्यांच्या परातत्वाला अतिशय बहर येतो आणि त्यांच्या मुखातून असे शब्द बाहेर पडतात. आता मुखाकडून पुढे झालेल्या मुकुटाकडे, आता वर नजर जाते, आता मुकुटाकडे नजर गेली आहे. पुढे म्हटलेलं आहे किरीटोज्वलत सर्व दिक्परांत भागम सुरैरर्चितम दिव्य रत्नैर्नर्घैः त्रिभंगाकृतिम बर्ह माल्यावतंसम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. किरीट कसा आहे, त्याचा मुकुट कसा आहे की ज्या मुकुटातल्या रत्नामुळे सगळ्या दशदिशा अगदी तेजोमय झालेल्या आहेत. इतकी त्या रत्नाची प्रभा आहे, इतकी त्याची आभा सगळीकडे पसरलेली आहे. हा पांडुरंग कसा आहे, सुरैरर्चितम दिव्य रत्नैर्नर्घैः. अनर्घ म्हणजे अतिशय अमूल्य, मौल्यवान अशा रत्नांनी ज्याची पूजा, ज्याचं अर्चन देवांनी सुद्धा केलंय असा हा पांडुरंग आहे. आणि तो कसा आहे, आता इथे जरी आपण निर्गुण निराकाराचं वर्णन सगुण रूपात पाहत असलो, आत्ताच आपण पाहिलं समन्यस्त पादम, पण इथे बघता बघता आचार्यांना त्याच्यामध्ये मुरलीधर सुद्धा दिसायला लागलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात हा कसा आहे, त्रिभंग आकृती, 3 ठिकाणी वाकडा आहे. 3 ठिकाणी वाकडा कोण असतं तर मुरलीधर हा 3 ठिकाणी वाकडा आहे. कुठे कुठे तर त्याची मान वाकडी आहे, त्याची थोडीशी कंबर वाकडी आहे आणि त्याचा एक पाय एकावर एक आहे. त्यामुळे 3 ठिकाणी वाकडा असणारा, वळणदार असणारा त्रिभंगाकृती आहे. पण तो कसा आहे, त्याने गळ्यामध्ये काय धारण केलंय, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याचं एक विशेष लक्षण काय आहे तर बर्ह माल्यावतंसम, म्हणजे त्यांनी गळ्यामध्ये वैजयंती माला घातलेली आहे, तुळशी माळा घातलेली आहे. बर्ह माल्यावतंसम आणि तेच त्याचं भूषण आहे. असा जो व्रजवासी कृष्ण सुद्धा याच्यामध्ये दिसतोय. मगाशीच आपण पाहिलं सगुणामध्ये निर्गुणाचा साक्षात्कार, एका देवतेमध्ये अनेक देवतांचा साक्षात्कार, असं इथे आचार्यांना त्याचं चित्र दिसतंय, त्याचं दर्शन घडतंय. म्हणजे आता मुखाकडून वरती नजर मुकुटापर्यंत गेलेली होती. आता ही मुकुटापर्यंत नजर गेली असली तरी आता पुन्हा बघा, आता जो मुरलीधर दिसलाय ना तो कसा आहे तर तो विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशन दधानम गवां वृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. हा कसा आहे, सगुण निर्गुणाचं इथे मिश्रण केलेलं आहे बरं का. हा मुरलीधर आहे, हा श्रीकृष्ण आहे, हा गोपिकांमध्ये रमणारा आहे. पण तो कसा आहे तरी सुद्धा तो विभूम आहे. विभू विशेषत्वाने सगळीकडे भरलेला असा तो विभू आहे. म्हणजे जे ईशावास्यामध्ये म्हटलंय ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्याम जगत, पूर्ण जगतामध्ये हा भरून राहिलेला असा हा विभू आहे. काय वाजवतोय, वेणुनादम, त्याच्या हातामध्ये मुरली आहे, पाव आहे आणि तो फिरतोय. चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशन दधानम, त्यांनी लीलेनी गोपांचा वेश धारण केलेला आहे असा आहे. आणि कोणाबरोबर फिरतोय, गवा मृंदकानंदम,
गायींच्या कळपाबरोबर, हे खिल्लार जी आहेत ना गायींची, यांना आनंद देणारा, त्यांच्याबरोबर फिरणारा, चराचराला व्यापून दशांगुळ उरणारा असा हा विभू वेणुनादम आहे. विभू म्हणतानाच आचार्यांनी आणखीन एक स्पष्ट केलंय की हा फक्त काही महाराष्ट्राचा देव नाहीये. आपण मागे पाहिलं होतं की आचार्य जेव्हा प्रवास करत होते, भारत भ्रमण करत होते, तेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात आले आणि जेव्हा पंढरपूरला आले, या विठ्ठल मंदिर असं नसेल कदाचित, आत्ता ज्या स्थितीत आहे तसं नसेल, पण विठ्ठल मूर्ती अशीच होती. आणि त्यांनी तिथे म्हटलेलं आहे की हे दैवत केवळ महाराष्ट्राचं नाही किंवा कोणाच्या कल्पनेप्रमाणे ते कर्नाटकाचं सुद्धा नाहीये, तर ते अख्ख्या चराचराला, संपूर्ण चराचराला व्यापून राहणारं असं आहे. पंढरीचं वर्णन सुद्धा नामदेव महाराजांनी केले. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, चराचर नव्हतं तेव्हाही पंढरपूर होतं. आणि असा जो पांडुरंग आहे तो साक्षात श्रीकृष्णाचाच अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे, रामाचा आहे, शंकराचा आहे. काय नाही असं त्याच्यात नाहीच आहे. त्याच्या मुरलीचे स्वर जणू काही वेद वाक्यच आहेत, श्रुतीच वाक्यच आहेत त्याची मुरली. म्हणजे असा जो विठ्ठल आहे, आता इथे जरी गवामवृंद कानंदनम म्हटलंय तरी हा विठ्ठल सुद्धा लेकुरवाळाच आहे. विठू माझा लेकुरवाळा असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये रमणारा असा हा विभू आहे, चराचर व्यापून, पुन्हा तो दशांगुळ शिल्लकच आहे. अशा या पांडुरंगाचं वर्णन करताना आता पुन्हा आपल्या प्रापंचिकांना पुन्हा आनंद देण्यासाठी, पण आपल्याला जर का हे अवघड वर्णन वाटलं, विभू चराचर वगैरे वगैरे वाटलं, तर पुन्हा आपल्याला आपल्या जवळीक साधण्यासाठी पुन्हा त्यांनी त्याचं प्रापंचिक किंवा वैवाहिक जीवनाशी सुद्धा तो संबंध जोडून आपल्याला पुन्हा तिथपर्यंत आणून ठेवलेले. पुढे आचार्य म्हणतात, अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परंधाम कैवल्यमेकंतुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्तिहं देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. त्याचं वैवाहिक जीवन कसं आहे, कृष्णाचं वर्णन चाललंय आता. कसं आहे तो, तर रुक्मिणीचं प्राण संजीवन आहे. एकदा रुक्मिणी त्याच्यावर रागावली होती आणि या रुक्मिणी त्या रागावून म्हणा किंवा विरहानी व्याकुळ होऊन इतकी अशक्त झाली की तिचे आता प्राण राहतायत का जात आहेत अशी परिस्थिती झाली. तेव्हा कृष्ण येऊन तिला तिच्यामध्ये प्राण भरलेले आहेत आणि म्हणून म्हणले हा कसा आहे, रुक्मिणी प्राण संजीवनंतम. असा रुक्मिणीच्या मध्ये प्राण ओतणारा, प्राण संजीवक असा तिचा जो आहे तो स्वतः कसा आहे, तो अज आहे. त्याला जन्म नाही बरं का, त्याला जन्म नाही. मग आपण कृष्णाष्टमी कशी साजरी करतो, आपण ही प्रतिकात्मक साजरी करतो, पण परब्रह्माला कुठेही जन्म नाही आणि ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू आहे, त्यामुळे तो अज आहे. रुक्मिणी प्राण संजीवनंतम. आणि काय करतो हा, परमधाम कैवल्यमेकंतुरीयम. आपल्या प्रपंचिकांना सुद्धा परमधामाला, सगळ्यात श्रेष्ठ पदवी देणारा, सगळ्यात श्रेष्ठ निवासस्थानी पोचवणारा, असा कैवल्यापर्यंत नेणारा, तुर्यावस्थेपर्यंत नेणारा असा जो पांडुरंग आहे तो अक्षरशः प्रसन्न आहे. प्रसन्न म्हणजे त्याच्या मुखाकडे पाहिलं नस की एक प्रसन्नतेची एक अनुभूती येते, एक साक्षात्कार होतो. आणि किती वेळा प्रसन्न आहे, एकदा दोनदा 5 मिनिटं 1 दिवस नाही, नित्य प्रसन्न असा आहे. आणि तो प्रपन्नार्तिहं देवदेवम. आणि त्याला जे कोणी शरण जातात, जे प्रपन्न होऊन त्याच्यापाशी जातात, त्या आर्त लोकांना हा शरण देतो, त्याला आश्रयस्थान देणारा असा हा देवांचा देव आहे. सगळ्या देवांमध्ये हा श्रेष्ठ असं परब्रह्म आहे. म्हणून ते एकंतुरीयम आहे, सदा प्रसन्न. कारण त्याचा तो स्वभावच आहे. प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला काहीतरी कष्ट करावे लागतात, त्याला कष्टच करावे लागत नाही, कारण तो त्याचा स्वभाव आहे. असा हा शरणागतांचं दुःख दूर करणारा आणि तरी सुद्धा कायम प्रसन्न, नित्य प्रसन्न असणारा हा देवांचा देव हा पांडुरंग आहे. आणि म्हणून आचार्य म्हणतात परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आणि शेवट, आता ही 8 कडवी झाल्यानंतर शेवटाकडे येताना आचार्यांनी आणखीन एक आपल्याला सांगितले की तुम्हाला जर का खरंच त्या संसारातनं किंवा ह्या संसारात असताना सुद्धा जर का मुक्तीची ओढ असेल तर तुम्ही फक्त एवढंच करा, स्तवम पांडुरंगस्य वै पुण्यदन्ये. हे जे पांडुरंगाचं जे स्तवन आहे, पांडुरंगाष्टकम जे आहे, पठन्त्येक चित्तेन भक्त्याच नित्यम. याच्यामध्ये 3 अटी घातल्यात आचार्यांनी आपल्याला. ते वाचा,
पण वाचा म्हणजे नुसतं मेकॅनिकली वाचायचं नाही, वाचायचं म्हणून वाचायचं नाही. पठंती एक चित्तेनं, 3 अटी घातलेल्या आहेत. एक चित्ताने पठण करा, भक्तिपूर्वक पठण करा आणि नित्य पठण करा. एकदा वाचलंय पुन्हा महिनाभर काही नाही असं नाही. या 3 अटी जर का तुम्ही पाळल्यात तर भवांभो निधीन ते पितीर्त्वांत काले, हा भवसागर सुद्धा तुम्ही अगदी आरामात सहजरित्या त्याच्या कृपा प्रसादाने तरुण जाणारात आणि कुठे पोचणारात. हरेरालयम शाश्वतम प्राप्नुवंती, हरीच्या आलयामध्ये तुम्हाला स्थान मिळणार आहे. हरीच्या शेजारी, हरीच्या घरात तुम्हाला राहायला मिळणार आहे. परमपद, सगळ्यात श्रेष्ठ पद, श्रेष्ठ स्थान, अल्टिमेट डेस्टिनेशन काय असावं तर ते असावं. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम, अशा ठिकाणी हा पांडुरंग आपल्याला नेऊन ठेवणार आहे. केवळ एवढं पांडुरंगाष्टकम जरी आम्ही एकचित्तानी, भक्तीनी आणि नित्य जर का आमच्या पठणात असेल तर आपल्याला ह्या पांडुरंगाष्टकाचा अतिशय उत्तम लाभ होणारच आहे. शेवटी आचार्यांनी फलश्रुती सांगताना आणखीन सांगितलेलं आहे की केवळ प्रापंचिक गोष्टी मागू नका बरं का त्याच्याकडे. आपण काहीतरी प्रपंचातलंच काहीतरी मागतो. खूप पैसे दे, मोठा बंगला दे, मोठी गाडी दे, हे नाहीच आहे, हे ध्येयच नाही आहे या पांडुरंगाष्टकाचं. तर ह्याचं ध्येय काय आहे तर आम्हाला हरेरालयम, शाश्वत पदाची प्राप्ती व्हायला पाहिजे. भक्ती करता करता आम्ही त्याच्यामध्ये मिसळून जायचे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, हेच आपल्याला त्याच्याकडे मागायचे की मला तुझा विसर पडू नको, क्षणोक्षणी त्याचं स्मरण हवं. आणि मग हा संसार करताना सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल कदाचित, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. इतकं त्याच्याशी तादात्म्य पावायचे, इतकं त्याच्याशी तादात्म्य पावायचे. पांडुरंगाचं रूप न्याहाळताना तर आनंद होतोच, पण त्या न्याहाळताना आपल्या डोळ्यातली बाहुलीच जणू काही पांडुरंग होऊन जाईल. इतकी विरहाची, इतकी त्याला भेटण्याची तळमळ लागते का आपल्याला, तशी तळमळ लागायला पाहिजे. अशा परब्रह्माचं विस्मरण होऊ नये म्हणून हे पांडुरंगाष्टकम आळवायचे आणि मुक्तीच्या दारातून आत शिरायचे आणि आपल्याला खरोखर साक्षात ब्रह्मच होऊन जायचे. पांडुरंग पांडुरंग असं म्हणायला लागलात की त्याच्यातनं हळूहळू तुम्हाला परब्रह्म परब्रह्म असाच नाद ऐकायला येईल आणि मग ते परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असंही खरं होईल. मग अशा वेळेला काय होतं तर आपोआप डोळे मिटले जातात, देहभाव संपूनच जातो, वाणी मूक होते, शब्दांची गरजच उरत नाही, स्वरूपाची प्राप्ती होते आणि मग शब्द संपून जातात, काहीच उरत नाही. उरते ती केवळ शांती, केवळ भक्ती, केवळ मुक्ती, एवढंच उरणार आहे. आणि एवढंच उरलं तर हेच या पांडुरंगाष्टकम म्हणण्याचं त्याचं फलित म्हणूया किंवा त्याचं प्राप्तव्य हेच आहे असं म्हणूया आणि इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.